नमस्कार, मी वनश्री पांडे. ऊर्जा विथ वनश्री या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही जे भरभरून प्रेम देताय ते बघून खरंच खूप आनंद होतोय, कारण आमचा प्रामाणिक प्रयत्न जो आहे की तुमच्यापर्यंत सरळ सोप्या भाषेत मराठीमध्ये जितक्या चांगल्या गोष्टी, जितक्या चांगल्या मोडॅलिटी ज्या इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहेत पण मराठीमध्ये नाही आहेत, तर तो तुमच्यासमोर घेऊन यायचा एक हा जो प्रयत्न आहे त्याला तुम्ही खूप प्रेम देताय आणि खूप रिस्पॉन्स देताय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. इफ यू वॉन्ट टू फॉर्म समथिंग यू हॅव टू ट्रान्सफॉर्म. आणि ट्रान्सफॉर्मेशन तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही बसाल आणि स्वतःला सांगाल की येस, मी रिस्पॉन्सिबिलिटी घेते मला स्वतःला चेंज करण्यासाठी. सो आज मी तुमच्यासाठी हाऊ टू बिकम हू यू वॉन्ट, म्हणजे तुम्ही कसं स्वतःला अजून छान प्रकारे घडवू शकता यासाठी 4 क्वेश्चन्स आणलेले आहेत. ते पटापट ती जी डायरी मी तुम्हाला सांगितली होती करायची, ती डायरी घेऊन या. केली नसेल तर नवीन घ्या, नाही तर एखादी वही घ्या, पण पेन आणि डायरी घेऊन बसा. आणि हाऊ टू बिकम हू यू वॉन्ट टू बी, तुम्हाला काय व्हायचं आहे यासाठी काय करायचं, याच्यासाठी 4 सोपे प्रश्न आहेत जे मी तुम्हाला सांगते, लिहून घ्या. हॅव अ क्लिअर विजन. सगळ्यात प्रथम तुम्हाला काय हवं आहे किंवा तुम्हाला काय व्हायचं आहे ह्याची क्लिअर विजन म्हणजे स्पष्टता जी आहे ती डोक्यामध्ये तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. दिस विल गाईड यू इन एव्हरी डिसिजन अँड चॉईस यू मेक. एकदा का तुम्हाला क्लॅरिटी असली की तुम्हाला बरोबर तुमचं डिसिजन जे आहे ते कसं घ्यायचं, काय करायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. सेकंड क्वेश्चन आहे, सिट विथ युअर विजन अँड आस्क युअर सेल्फ व्हॉट इज द नेक्स्ट राईट स्टेप. त्या विजनबरोबर तुम्ही बसा आणि स्वतःलाच मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाऊन विचारा की पुढचं पाऊल मी कसं उचलू किंवा माझी पुढची ॲक्शन काय असायला हवी. ओके. तिसरा प्रश्न, सेट मंथली गोल्स बेस्ड ऑन युअर नेक्स्ट स्टेप. सो जी स्टेप तुम्ही घेणार आहात त्या अनुषंगाने पुढच्या पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही काय काय करणार आहात. अगेन 7 सेगमेंट्स, मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल, प्रोफेशनल, या सगळ्या सेगमेंट्समध्ये एक एक स्टेप तुम्ही एक एक घ्या. बेबी स्टेप. लहान बाळ एकदम उठल्यावरती धावायला नाही लागत, तो धावळा पडतो, पण तो पडल्यावरती पुन्हा उभं राहणार नाही ही भीती बाळगत नाही. त्याला माहिती आहे की मी धावळा पडलो तर धावळा पुन्हा काय चूक नाही करायची आहे ही चूक लक्षात घेऊन तो परत धावळ्याला उभा राहतो. तसंच एक एक स्टेप तुम्ही काय काय घेणार आहात हे मंथली तुम्हाला एक चार्ट बनवायचा आहे. आणि क्रिएट हॅबिट्स ऑन युअर गोल्स. तुम्ही जे काही हे गोल सेट करता आहात त्यासाठी तुम्हाला नवीन हॅबिट्स म्हणजे नवीन सवयी डेव्हलप करायला लागणार आहेत. आता बरेचदा असं होतं की म्हणजे बरेचदा पॉडकास्टमध्ये खालती असतं की अच्छा म्हणजे ही रेमेडी केली तर आम्हाला काम करायचं नाही, आम्ही झोपून राहायचं का बेडवर. नो, दॅट इज नॉट अलाउड. कारण जर माणूस 24 तास झोपून राहिला तर त्याला सक्सेस मिळणार नाही. तसंच जर माणूस 24 तास काम करत राहिला तर त्याच्या शरीराला आराम मिळणार नाही, तो आजारी पडेल. तो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही आहे. जसा 12 तासांचा दिवस असतो, 12 तासांची रात्र असते, निसर्गानेच तशी सोय करून ठेवलेली असते. कारण आपण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करतो, लिमिटच्या बाहेर जातो, तेव्हा ती ॲबनॉर्मॅलिटी म्हणूनच बघितली जाते. सो शक्यतो तुम्ही प्रयत्न करा तुमचे एफर्ट्स म्हणजे तुमची मेहनत आणि तुमचे ड्रीम्स हे इक्वल टूमध्ये असतील. कारण जेव्हा आपण 1+1 करतो ना तेव्हा इज इक्वल टू 2 येतो. सो तुम्हाला इक्वल टूमध्ये राहायचं आहे की माझी मेहनत आणि माझी स्वप्न ह्याच्यामध्ये इक्वल असणं गरजेचं आहे. सो आराम पण तितकाच महत्त्वाचा आहे, पण दॅट डझंट मीन की तुम्ही फक्त झोपून राहाल आणि मॅनिफेस्ट करतोय, मी सांगितलं, मनीषने सांगितलं मॅनिफेस्ट करा आणि मॅनिफेस्ट करताय मर्सिडीज, नाही येणार. मेहनत तुम्हाला करावी लागेल विथ गुड बिलीफ सिस्टम, विथ गुड पॉझिटिव्ह ॲफर्मेशन, गुड विथ प्लॅनिंग. ओके. सो ॲस्पेक्ट ऑफ आयडियल सेल्फ. आपण एक सेल्फ असतो, आपण एक कोर असतो, एक सेंटर असतो. पण जशी सूर्याला किरणं, तुम्ही लहानपणी सूर्य काढला आहे, त्याला आपण असे लाईन्स मारायचो. सो प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपण स्वतः कोर असतो आणि आपण वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो किंवा वेगवेगळ्या एरियामध्ये आपल्या ज्या रेज आहेत किंवा आपले प्रतिबिंब म्हणा किंवा आपण कसं तिथे पार्टिसिपेट करतो हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मुखवटे घेऊन वेगवेगळ्या एनर्जीजने, ऊर्जेने जात असतो. सो ॲस्पेक्ट ऑफ आयडियल सेल्फ जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर एक सूर्यासारखं चित्र तुम्हाला काढायचं. एक सेंटरला गोल काढा आणि अशा त्याला भरपूर एक 8-10 लाईन्स तुम्ही ड्रॉ करा. ठीक आहे. सगळ्यात वरती म्हणजे आता हा सूर्य आहे, सेंटर आहे, तर सगळ्यात वरच्या साईडला रिलेशनशिप. आता रिलेशनशिपमध्ये तुम्हाला 1+, 1- की तुमच्याकडनं काय चांगलं होतं आहे आणि तुमच्याकडनं काय चांगलं होत नाही आहे हे लिहायचं आहे.
सेकंड रेज म्हणजे उजव्या साईडला घड्याळाप्रमाणे जाऊ आपण, म्हणजे समजायला तुम्हाला इझी असेल. ओके, राईट साईडला तुम्ही करिअर लिहा की करिअरमध्ये तुम्हाला काय प्लस होतं आहे आणि काय मायनस होतं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला आपण जेव्हा लिहितो ना तेव्हा आपल्याला ते रजिस्टर होतं. नाहीतर विचार आहेत ना हे वाऱ्यासारखे आहेत, ते येतात आणि जातात. त्यामुळे त्याची साठवणूक, अन्न पण आपण साठवतो, कुठलीही गोष्ट साठवली की आपल्याला कळतं की ह्या गोष्टी आहेत आणि आता आपल्याला एवढ्यात मॅनेज करायचं आहे किंवा एवढ्यात सगळं करायचं आहे. थर्ड म्हणजे ऑन दोनकडे येऊया, घड्याळाप्रमाणे जातोय. मनीचा एक प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट की पैसे कमवण्यासाठी तुम्ही कुठे कमी पडताय किंवा खूप पैसा आलाय तर प्लॅनिंग होत नाही तर काय करायला पाहिजे. तर मनीसाठी एक प्लस एक मायनस. त्याच्यानंतर खालती येणारे फॅमिली, त्याच्यानंतर येणारे मेंटल, त्याच्यानंतर येणारे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट लव्ह, प्रेम. आणि ते प्रेम फक्त बॉयफ्रेंड, नवरा, बायको यापुरती मर्यादित न राहता सेल्फ लव्हसुद्धा इन्क्लुडेड आहे की तुमचं स्वतःवर प्रेम आहे का. कारण गाडीमध्ये पेट्रोल असेल तर ती गाडी चालणार आहे ना, गाडीमध्ये पेट्रोलच नसेल तर तुम्ही किल्ली फिरवताय, नाही होणार आहे. सो सेल्फ लव्ह, आधी तुम्ही तुमचं पोट भरलं आहे का. तीच व्यक्ती दानधर्म करते किंवा तीच व्यक्ती दुसऱ्यांना देते जिचं पोट भरलेलं असतं. जर आपलं पोट भरलं नसेल तर आपणच खाऊ. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःला प्रेम करणं आणि स्वतःकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो त्या लव्ह सेगमेंटमध्ये सेल्फ लव्ह पण तुम्ही एक सब क्वेश्चन करा, सब हे लिहा. आणि ऑफकोर्स लव्ह टू युअर चिल्ड्रन, हजबंड, वाईफ, जे कोणी असेल. त्याच्या खालती तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे 6 जिथे येतो घड्याळाचा गाडा तिथे हॉबीज, की तुमच्या हॉबीज काय काय आहेत आणि त्या हॉबीज तुम्ही पूर्ण करताय का. संसाराच्या या पूर्ण गाडीमध्ये तुम्ही सगळ्या हॉबीज बाजूला काढलेल्या आहेत, मग तुमची चिडचिड होते. तो हॉबीज काय काय आहेत, नसतील तर काय डेव्हलप करायच्या आहेत तर हॉबीज. त्याच्यानंतर 7 जिथे आहेत तिथे जाऊया आपण, स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट, की तुमच्या अध्यात्मासाठी तुम्ही 10 मिनटं तरी काढत आहात का. तुम्ही मेडिटेशन करत आहात का किंवा कुठली मोडॅलिटी प्रॅक्टिस करत आहात का. मला इथे सांगायला आवडेल की आपण सगळे स्पिरिच्युअल बिंग्ज आहोत. आपल्याला हा विसर पडला आहे, आपल्याला असं वाटतं की आपण ह्युमन बिंग्ज आहोत. पण शरीरामध्ये जेव्हा आपण आईच्या पोटात जन्म घेतो तेव्हा एकच गोष्ट आपल्यामध्ये येते आणि आपण शरीर सोडतो तेव्हा एक गोष्ट जाते, ती आहे आत्मा. सो त्या आत्म्यासाठी तुम्ही काय करताय, स्पिरिट आणि रिच्युअल म्हणजे स्पिरिटसाठी असलेले रिच्युअल्स तुम्ही करत आहात का. नसाल करत तर प्लीज आजपासून सुरू करा. भलेही 2 मिनटाचं प्राणायाम करा, मेडिटेशन करा, पण तुमच्या स्पिरिटसाठी जे रिच्युअल्स गरजेचे आहेत ते करायला सुरुवात करा. त्याच्या पुढे जायचं आहे पर्सनल ग्रोथ, म्हणजे एक साधारण 8च्या दिशेला. ओके, घड्याळ आपण म्हटल्याप्रमाणे पर्सनल ग्रोथमध्ये तुम्ही लहानपणापासून जी जी स्वप्न बघितलेली आहेत ती पूर्ण झालेली आहेत का. किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही जे टार्गेट सेट केलेले आहेत, तुम्ही ज्या कुठल्या प्रोफेशनमध्ये असाल त्या प्रोफेशनमध्ये जे जे टार्गेट तुम्ही सेट केलेले आहेत त्या डेडलाईन्सवर तुम्ही डेफिनेटली जाता, कारण पगार असतो, इन्क्रिमेंट्स असतात. पण पर्सनलीसुद्धा इमोशनली, मेंटली, फिजिकली तुम्ही जिम करत आहात का, तुम्ही योग्य आहार घेत आहात का, तुम्ही व्यवस्थित झोपत आहात का. या सगळ्या गोष्टी पर्सनल ग्रोथसाठी तुम्ही करत आहात की नाही. याचं उत्तर तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहायला बसाल. सो नाव लेट्स गो टू हेल्थ, द 9, जिथे 9 काटा आहे. आपण अशी सुरुवात केली होती, तर आता हेल्थवरती आलेलो आहोत. हेल्थची काळजी तुम्ही घेताय का. कारण बहुतांश माझ्या मैत्रिणी आणि तुम्हीसुद्धा हेल्थकडे काळजी तुम्ही थोडं दुर्लक्षच करता. हेल्थची प्लीज काळजी घ्या. काय नाही तर किमान 10 मिनटं वॉक करा गार्डनमध्ये, घरातल्या घरात फेऱ्या मारा. माझ्या एका मैत्रिणीने आता 16 किलो कमी केलं आहे डाएट करून आणि घरातल्या घरात फेऱ्या मारून. सो हेल्थसाठी एवढं मात्र तुम्हाला करावं लागेल. त्याच्या पुढचा सेगमेंट आहे फ्रेंड्स, की तुमचे मित्रमैत्रिणी. आय थिंक फॅमिलीनंतर सगळ्यात महत्त्वाचं जो पिलर असेल तर दे आर युअर फ्रेंड्स. कारण फ्रेंड्स ही अशी रिलेटिव्हच्या बाहेर एक काय म्हणतात त्याला, संकल्पना म्हणा किंवा असं एक नातं आहे जे नॉन जजमेंटल आहे. जे खरे फ्रेंड्स असतात ते तुम्हाला कधीच जज करत नाहीत. खरे फ्रेंड्स असतात ते तुमच्या वाईट काळामध्ये तुम्हाला हात द्यायला असतात, खांदा द्यायला नाही. जो खांदा देतो ना तो तुम्हाला वीक बनवतो. कारण की तुम्हाला रडत असताना त्यातनं हात देऊन बाहेर काढणारा असतो तो मित्र असतो. तो ते खरे मित्र ओळखा. रिस्पेक्ट ऑफ आयडियल सेल्फ, ह्या गोष्टींमध्येच आपण फिरत असतो. आणि ह्या गोष्टी तुम्हाला ॲटलिस्ट 6 महिन्यातनं एकदा लिहिणं गरजेचं ह्यासाठी आहे. कारण आपण तपासून बघतो की आपण कुठे आहोत. कारण आपल्याला सहज वाटू शकतो की मी खूप ग्रेट आहे, माझे सगळे ग्रेट कोणीच नाही आहे. तो तुमचा इगो बोलत असतो.
कारण मला असं वाटतं की परफेक्शनिस्ट असं कोणीच नसतं किंवा परफेक्ट असं कोणीच नसतं. प्रत्येकजण परफेक्टली प्रयत्न करत असतो त्या परफेक्शनकडे जाण्यासाठी. आणि हाच आमच्या ऊर्जाचा प्रयत्न आहे की परफेक्टली ज्या गोष्टी आम्हाला मांडता येतील त्या तुमच्यापर्यंत परफेक्टली मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी असं आमचं एक त्याच्या मागची फिलिंग आहे. सो आज जे काही मी तुमच्यावर शेअर करते ते वर्षानुवर्ष जे मी वाचन केलेलं आहे त्यांचाच अनुभवांचा पेटारा घेऊन मी आलेली आहे. सो तुम्ही ओल्ड मीला सिलेक्ट करताय की न्यू मीला सिलेक्ट करताय त्याच्यावरती तुमचं येणारं भविष्य आणि भवितव्य आहे. आणि जर तुम्ही ओल्ड मी निवडलीत तर तुम्हाला रडण्याचा हक्क नाही आहे, कारण तुम्ही पुन्हा त्याच लूपमध्ये जात आहे. सो तुमच्याकडे ऊर्जाद्वारे ही संधी आहे की न्यू मीचा हात धरा आणि एक छान आणि सुखकर आणि एक खूप पॉझिटिव्ह आणि खूप प्रेमळ असं स्वतःशी नातं निर्माण करून एक स्वतःची छान पॉझिटिव्ह इमेज तयार करा. सो थँक्यू सो मच. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सद्वारे लिहून कळवा. आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईकसुद्धा करा, कारण हा एक नुसता पॉडकास्ट नसून आध्यात्मिक आणि वैचारिक आणि बौद्धिक देवाणघेवाण याच्या मागचा उद्देश आहे. सो आमचा हा चॅनल मज्जा पिंक तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल.